पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधान भवनामध्ये दाखल, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा इलेक्ट्रिक कारमधून प्रवास। विधान परिषदेमध्ये नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी। नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवेने घेतली आमदारकीची शपथ। चौकशीसाठी रुपाली चाकणकर मुंबईमधल्या ईडी कार्यालयामध्ये दाखल। समता पतसंस्थेमधील बनावट खाती, आर्थिक व्यवहार तसंच खराशी संबंधित संस्थांमधील सहभागासंदर्भात ईडीकडून चौकशी। भोंदूखलाच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक। आवारेला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आवारेस खराच्या आर्थिक साम्राज्याचा महत्त्वाचा दुवा। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर उद्या फैसला। कायदेशीर खडाजंगीनंतर उद्या निकाल। आरोपींना दिलासा की सरकारी पक्षाला बळ मिळणार। उद्याचा दिवस हा निर्णायक। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला अहिल्यानगर न्यायालयाकडून 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड आज दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाणार। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची येत्या 20 तारखेला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सर्व आमदार आणि खासदारांना बैठकीचं निमंत्रण। शरद पवार आणि सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ। मुंबईमध्ये सीएनजीचे प्रति किलो दर 84 रुपये। मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे नवे दर लागू। अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आजपासून देशभरात दरवाढ लागू। वाढत्या खर्चामुळे दुधाच्या दरात वाढ। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी। देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय। बंदी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढच्या आदेशापर्यंत लागू। पुण्याच्या हडपसरमध्ये उषा किरण हॉस्पिटलच्या समोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानं एकच खळबळ। आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद। इलेक्ट्रिक बाईकवरून आरोपी आल्याचं समोर। गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा 15 ते 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक। कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल। नियमित रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही। 16 मे पर्यंत मान्सून अंदमानामध्ये दाखल होणार। एल निनोचा प्रभाव झुगारून मान्सून 16 मे पर्यंत अंदमानात। मुंबई पुण्यात 12 ते 14 जून पर्यंत मान्सून दाखल होणार। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर। माऊलींच्या पालखीचा 8 जुलैला प्रस्थान, तर 25 जुलैला रंगणार आषाढी सोहळा। केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची आज घोषणा। के.सी. वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन यांचं नाव आघाडीवर। खरगे आणि राहुल गांधींच्या बैठकीमध्ये नावावर एकमत होणार। दिल्लीमध्ये निर्भया घटनेची पुनरावृत्ती। खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार। पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक। गुन्ह्यात वापरलेली बसही केली जप्त। उत्तर प्रदेशमध्ये वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 45 जणांचा मृत्यू। प्रयागराजमध्ये 17, भदोहीमध्ये 16 तर फतेहपूरमध्ये 9 जणांच्या मृत्यूची नोंद। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची भारतामध्ये दाखल। अराक्ची पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेणार। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये अराक्ची सहभागी होणार।